नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे चीज पोटॅटो पराठा। पराठा हा लहान मुलांच्या फार आवडीचा आहे आणि मोठ्यांना सुद्धा हा पराठा आवडतो। या पराठ्यासाठी लागणारे साहित्य आपण काय काय लागते ते बघूया। मी एक इथे मोठी वाटी कणिक घेतलेली आहे। ती गव्हाची कणिक आहे, मैदा नाही आहे। 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून। 7-8 कढीपत्त्याचे पाने घेतलेले आहे। अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे। 1 मोठा चमचा बटर घेतलेला आहे। 2 क्यूब चीज घेतलेला आहे। अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेला। टेस्टसाठी मीठ घेतलेलं आहे। 1 छोटा चमचा जिरे घेतलेला आहे। 1 छोटा चमचा हळद घेतलेला आहे। 1 छोटा चमचा तिखट घेतलेला आहे। चला आपण आता कृतीला सुरुवात करूया। पॅन गरम करायला ठेवलं तर तेल टाकणार आहे। तेल कमीच टाकायचं आहे। त्यातून जिरं टाकायचं आहे। मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे। मिरची थोडी होऊ द्यायची। आता कांदा टाकायचा। बटाटे मी उकडून थंड करून घेतले। तर गरम बटाटे असले की भाजी सैलसर होते आणि त्यामुळे पराठा हा फुटू शकतो, त्यातून भाजी बाहेर येऊ शकते। आता कांदा लालसर झालेला आहे, गुलाबी झालेला आहे हा कांदा। त्यामध्ये थोडंसं तिखट टाकायचं। थोडी हळद टाकायची। टेस्टसाठी मीठ टाकायचं। मीठ आपल्या या टेस्ट प्रमाणे घ्यायचं। ज्याला जास्त लागलं जास्त घ्यायचं। त्यामध्ये असे बटाटे कुचकरून टाकायचे। पण आता सांबार टाकूया। ही आपली भाजी तयार झालेली आहे। आता मी भाजी थंड होईपर्यंत कणिक मळून घेते। त्यामध्ये टेस्टनुसार मीठ टाकायचं। थोडं तेल टाकायचं। तेल थोडंच टाकायचं। थोडं थोडं पाणी घालत कणिक मळायची। गोळा घट्ट करायचा, नुसता सैलसर करायचा नाही।
हा कणकेचा गोळा तयार झालेला आहे. आपण त्याला थोडंसं तेल लावून घेऊया. छान नरम झालेला आहे. आता मी पराठे लाटायला सुरुवात करते. गॅसवर मी तवा तापत ठेवलेला आहे. गोल मोठी पोळी लाटून घ्यायची. जाडसरच पोळी लाटायची. पोळी अशी मध्ये कट करायची. एका बाजूने आपण बटाट्याची भाजी भरू. एका बाजूने आपण चीज किसून घेऊ. पूर्ण क्यूब किसून टाकायचा. आपले चीज पराठे आहेत. किंचित मीठ टाकायचं चीजवर. ही बाजू फोल्ड करायची. हा ओपन भाग असा पॅक करून घ्यायचा आणि परत एक घडी घालायची. ती पण अशी पॅक करायची बाहेरून. परत अशी घडी घालायची. असे कोणे दाबायचे आणि बाहेरून असे पॅक करून घ्यायचे. मी आता पराठा लाटायला सुरुवात करायची. पराठा हा त्रिकोणी लाटायचा. पराठा जाडच लाटायचा, जास्त पातळ लाटायचा नाही. पराठे जाडच असतात. तव्याला बटर लावून घ्यायचं.
हे बाजूने बटर सोडायचं. आपण हा पराठा आता उलटून घेऊया. पराठा छान फुगलेला आहे. हा पराठा आता तयार झालेला आहे. आजचे हे चीज पोटॅटो पराठे तयार झालेले आहेत. पराठे हे तुम्हाला गोड फेटलेल्या दह्यासोबत सुद्धा खाता येतात, सॉस सोबत सुद्धा खाता येतात. मला ही रेसिपी कशी झाली ती कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका.